नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मागचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 4 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सुमन काकू कोर्टात विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात. तेव्हा त्या म्हणतात, मी जे काही बोलली आहे ते अगदी खरं आहे आणि माझा नवरा अतिशय नीच माणूस आहे. त्यानंतर त्यांच्या हात थरथरायला लागतात. तेव्हा भालेराव वकील त्यांना पाणी देतात. सुमन काकूंना पाण्याचा ग्लास पण व्यवस्थित धरता येत नाही. तेव्हा भालेराव वकील म्हणतात, व्यक्ती इतकी घाबरली आहे, तिला पाण्याचा ग्लाससुद्धा धरता येत नाही, तर तिची साक्ष कसं काय ग्राह्य धरणार. तेव्हा अर्जुन उठतो. अर्जुन म्हणतो, सुमन किल्लेदार नक्की घाबरलेले असतील त्यांच्या नवऱ्यामुळे, पण ते ज्या काही बोलताय ना ते पूर्णपणे खरं आहे. भालेराव वकील म्हणतात, जी व्यक्ती साक्ष देत आहे त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. मी कोर्टासमोर एक मानसिक आरोग्य अहवाल सादर करतो. त्यानंतर जज साहेब तो अहवाल बघतात. भालेराव वकील म्हणतात, यावरून असं सिद्ध होतं की सुमन किल्लेदार यांची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही आहे. तेव्हा सुमन काकू म्हणतात, नाही, मी अगदी व्यवस्थित आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. ज्या बाईच्या नवऱ्याने तिला किडनॅप केलं असेल त्या बाईच्या मनाची अवस्था कशी असेल हे समजून घेण्याची माणुसकी या कोर्टामध्ये सगळ्यांमध्येच असेल मिलॉट. तेव्हा भालेराव वकील म्हणतात, मी तेच सांगतोय ॲडव्होकेट अर्जुन, सुमन किल्लेदार यांच्या मनाच्या अवस्थेबद्दलच मी बोलतोय. हे मान्य आहे की सुमन किल्लेदार यांना किडनॅप केलं होतं. कित्येक दिवस सुमन किल्लेदार यांना बांधून ठेवलं असेल, तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था पण सैरभैर झाली असेल. म्हणूनच त्यांना मानसोपचाराची गरज आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात, हा अहवाल असं सांगतोय की सुमन किल्लेदार यांची मानसिक स्थिती चांगली नाही, तेव्हा त्यांची साक्ष या कोर्टात ग्राह्य धरली जाणार नाही. त्यानंतर सुमन काकूला बसायला सांगितलं जातं. भालेराव वकील म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. या कोर्टात नेमकी केस कोणती चालू आहे? सुमन किल्लेदार यांना किडनॅप करण्याची का 22 वर्षापूर्वी जो कट रचला होता त्याबद्दलचे? जो ॲक्सिडेंट घडून आणला होता त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणीही मेलेलं नाही, त्या तिन्ही पण व्यक्ती अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा कोणत्या गुन्ह्यामध्ये नागराज किल्लेदार यांना आरोपी म्हणून इथे आणलं गेले? त्यानंतर रविराज काका उठतात आणि ते जज साहेबांना म्हणतात, मला थोडं बोलण्याची परमिशन हवी. तेव्हा जज साहेब पण परमिशन देतात. ही केस किरकोळ कारस्थानाची किंवा किडनॅपिंगची केस नाही, ही गेल्या 22 वर्षापूर्वीच्या फसवणुकीची केस आहे. या नागराज किल्लेदारमुळे माझ्या बायकोला तिच्या कुटुंबापासून दूर राहावं लागले. 22 वर्ष तिला हलाखीमध्ये दिवस काढावे लागले. माझ्या मुलीला अनाथ आश्रमामध्ये राहावं लागले. हा गेल्या 22 वर्षापासूनचा अन्याय आहे आणि मी एक बाप म्हणून, पती म्हणून तुमच्याकडे या अन्यायाबद्दल दाद मागतोय. या अन्यायामुळे नागराज किल्लेदार याला कठोरात कठोर शिक्षा मिळाली तर आम्हाला न्याय मिळेल. तर दुसरीकडे प्रिया तिच्या रूममध्ये असते आणि ती स्वतःशीच बोलत असते, नागोबानेच किल्लेदारला मारण्याचा कट रचला होता हे एकदा सिद्ध झालं पाहिजे. म्हणजे तो महिपत आणि हा नागोबा दोघं एकदा खडी फोडायला गेले तर मी मोकळा श्वास तरी घेऊ शकेल. हात जोडते आणि देवाकडे प्रार्थना करते, देवा, मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण प्लीज माझी एवढी इच्छा पूर्ण कर. तर दुसरीकडे अर्जुन जज साहेबांना म्हणतो, मला रविराज किल्लेदारांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन द्यावी. तेव्हा जज साहेब पण परमिशन देतात. रविराज काकांना प्रश्न विचारतो, नागराज किल्लेदारांचं आणि तुमचं ॲक्सिडेंटबद्दल कधी विषय झालाय? तेव्हा रविराज काका हो म्हणतात. बरेचदा आमच्यामध्ये विषय झाला, पण प्रत्येक वेळी नागराजनं माझ्यापासून सत्य लपवलं. माझ्या मुलीला आणि बायकोला पण शोधण्याचा मी खूप वेळा प्रयत्न केला, पण तरी पण ते मिळाले नाही. आणि आता जे पुरावे मिळाले ते सगळे मी क्रॉस चेक केले. त्यामध्ये असं लक्षात आलं की नागराज किल्लेदारच माझी या सगळ्यांमध्ये अडथळे आणून ही गोष्ट साध्य होऊ देत नव्हतं. त्यानंतर भालेराव वकील उठतात आणि ते म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. रविराज किल्लेदार, मी तुमच्या भावना दुखावल्या ते समजू शकतो. तुम्ही एवढ्या वर्षापासून तुमच्या पत्नीला आणि मुलीला शोधत तरी पण तुम्हाला अपयश येत होतं, त्यामुळे तर नाही ना तुम्ही तुमच्या भावावर आरोप केला. तेव्हा रविराज काका म्हणतात, ॲडव्होकेट भालेराव, माझ्या भावना आणि पुरावे या दोघं मी बाजूला ठेवतो आणि तुम्ही या सगळ्यांमध्ये गल्लत करू नका. अर्जुन म्हणतो, तुम्ही तुमच्या भावाला व्यवस्थित ओळखता. तुम्हाला कितपत वाटतं की नागराज किल्लेदार या थराला पण जाऊ शकतात? तेव्हा रविराज काका म्हणतात, अगदीच हे करू शकतो. तो इतका नीच माणूस आहे की तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्यानंतर अर्जुन रविराज काकांना बसायला सांगतात. नंतर महिपत शिकरेंना विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. तर अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो, 22 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट घडून आणला त्याची सुपारी तुम्हाला कोणी दिली होती? तर महिपत शिकरे बराच वेळ बघतच राहतात
अर्जुन चिडतो आणि म्हणतो, बोला मैपत शिकरे, तुमच्या उत्तराची वाट बघतोय. मैपत शिकरेंना साक्षीचा तो व्हिडिओ आठवतो जे जाळामध्ये ती अडकली होती आणि नंतर नागराज काकांनी तो पत्ता सांगून त्यांना धमकी दिली होती ते पण आठवतं. त्यामुळे ते काही बोलत नाही. तेव्हा अर्जुन चिडतो आणि दबाव आणायला पाहतो. तर भालेराव वकील उठतात आणि ते म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन, तुम्ही असा दबाव आणून त्यांच्याकडनं जाब घेऊ शकत नाही. मैपत शिकरेंनी काही सांगितलं नाही आहे की त्यांना सुपारी देणारा नागराज किल्लेदारच होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, मैपत शिकरे असं पण नाही बोलले की नागराज किल्लेदारांनी त्यांना सुपारी दिलेली नाही. मैपत शिकरेंना जज विचारतात, याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे? तेव्हा मैपत शिकरे नाही म्हणतात. नंतर मैपत शिकरेंना घेऊन जातात. तेव्हा भालेराव वकील म्हणतात, नागराज किल्लेदारांनी रविराज किल्लेदारांना मारण्याचा काही कट रचला होता, हे अजूनपर्यंत काही सिद्ध झालेलं नाही आहे. तेव्हा त्यांना बेल मिळावी. अर्जुन उठतो आणि म्हणतो, माझे पुरावे अजून संपले नाही आहे. त्यानंतर व्हिडिओ चालू करतो. त्या व्हिडिओमध्ये नागराज किल्लेदारांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. भालेराव वकील उठतात आणि म्हणतात, हा व्हिडिओ फेक असू शकतो. असे व्हिडिओ शाळेतले मुलंसुद्धा तयार करतात, म्हणून या पुराव्याला ग्राह्य धरले जाऊ नये. भालेराव वकील तिथल्या तिथे लगेच नागराज काकांचा एक व्हिडिओ तयार करतात आणि त्याच्यामध्ये अशी कबुली दिलेली असते की 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला तो मीच घडून आणला होता आणि तसा व्हिडिओ तयार करून जज साहेबांना दाखवतात. अशा प्रकारचा व्हिडिओ कोणीही करू शकतो आणि तुमच्या समोरच काही सेकंदामध्ये मी हा व्हिडिओ तयार केला आहे. तर नागराज किल्लेदारांचा व्हिडिओ बनवायला त्यांना किती वेळ लागला असेल, तेव्हा हा पुरावा ग्राह्य धरला जाऊ. तेव्हा जज पण म्हणतात, भालेराव वकिलांनी हे सिद्ध केलं आहे की हा व्हिडिओ फेक असू शकतो. कोर्टाला प्रथम दर्शनी असे वाटत नाही की नागराज किल्लेदार पोलीस कस्टडीमध्ये राहिला पाहिजे. या बाबतीतला अंतिम निर्णय पुढच्या सुनावणीत सांगण्यात येईल. त्यानंतर नागराज किल्लेदारांना परत पोलीस कस्टडीमध्ये आणलं जातं. तेव्हा मैपत शिकरे म्हणतात, भालेराव वकील काही कामी आला नाही वाटतं, खाल्ली का माती? तेव्हा नागराज काका म्हणतात, हो खाल्ली ना माती, बदा माती खाल्ली. पण मी नाही खाल्ली, तू खाल्ली. मैपत, तू काय बोलला होता? तू स्वप्नात बघितलं की मी जेलमध्येच राहील, पण मला बेल मिळाली. तेव्हा मैपत शिकरे म्हणतात, बेल मिळाली, मग इथं कशाला आला? तेव्हा नागराज काका म्हणतात, आजची रात्र मी इथे राहील, उद्या मला बेल मिळेलच. कारण जज साहेब म्हणाले, असा काही सबळ पुरावा नाही माझ्या विरोधात की मला जेलमध्ये ठेवलं पाहिजे. म्हणजे मिळालीच ना. तर दुसरीकडे अर्जुन, सायली, रविराज काका, चैतन्य सगळे कोर्टाच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नागराज काकाला वकील पण कोणता मिळाला? भालेराव. तेव्हा रविराज काका म्हणतात, ॲडव्होकेट भालेराव म्हणजे वकिलकीला लागलेल्या किडे आणि अट्टल गुन्हेगारांना सोडवण्यात त्याला आनंद मिळतो. तेव्हा सायली म्हणते, नागराज काकांना उद्या जामीन मिळण्याची कितपत शक्यता आहे? तेव्हा रविराज काका म्हणतात, जज साहेबांनी आपला कल दाखवला आहे. प्रथम दर्शनी पाहता नागराज किल्लेदार यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याची गरज नाही. याचा अर्थ काय होतो? तेव्हा सुमन काकू म्हणतात, म्हणजे हे परत मोकाट फिरणार आणि मला परत धमकावणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही सुमन काकू, आम्ही तुझ्या आसपास पण नागराज काकाला फिरू देणार नाही. तर रविराज काका म्हणतात, आम्ही आहोत ना सुमन, काळजी करू नको. तेव्हा चैतन्य म्हणतो, असाही कोर्टाचा निर्णय उद्या कळणार आहे, कदाचित नागराज काकाला जामीन मिळणार पण नाही. तेव्हा सायली म्हणते, हो सुमन काकू, आणि तुम्ही आत्तापासून विचार करू नका. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पोलीस स्टेशनमध्ये नागराज काका असतात आणि तिथेच अर्जुन पण येतो आणि लात मारतो, नागराज काकांना खाली पाडतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला फक्त एका गुन्ह्यातनं बेल मिळाली आहे, बाकी आरोपांचं काय? तर तिथे सायली, प्रतिमा आत्या, सुमन काकू आणि रविराज काका हे सगळे येतात. तेव्हा सायली म्हणते, नागराज काका, 22 वर्षापूर्वी तुम्ही जो कट रचला त्याच्यातून तुमची सुटका होऊ शकते, पण घरगुती हिंसाचारातनं नाही. त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मागच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.